रसिक श्रोत्यांना नंदकुमार भणंगचा सप्रेम नमस्कार. आज मी घेऊन आलो आहे एक अतिशय सुंदर आणि खूप प्रसिद्ध असलेली अशी एक कविता. या कवितेचे कवी आहेत महाराष्ट्रभूषण मधुकर जोशी. मधुकर जोशी यांचा जन्म डोंबिवली येथे 15 सप्टेंबर 1930 रोजी झाला होता आणि त्यांचा मृत्यूही डोंबिवलीतच 21 एप्रिल 2020 3 वर्षापूर्वी झालेला आहे. मधुकर जोशी हे म्हणजे मराठी साहित्यातील सर्व पैलूवर समर्थपणे लिहिणारे कवी. यांनी जवळपास 9000 कविता, त्यातील बहुतेक कविता पुढे चित्रपट गीत म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी गीत रामरक्षा आणि गीत महाभारत यासारखे काही खंडकाव्य लिहिलेले आहेत. यांच्या सुप्रसिद्ध झालेल्या कविता म्हणजे किंवा चित्रपट गीते म्हणजे नको ताई रुसू कोपऱ्यात बसू, त्यानंतर हले हा नंदा घरी पाळणा, सुखद आठवणींच्या सरी, कशी होती रे माझी आई, आणि अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. त्यानंतर खूप प्रसिद्ध झालेलं गीत म्हणजे रिमझिम झरती श्रावणधारा, जगी जास कोणी नाही त्यास देवा आहे, किंवा माती सांगे कुंभाराला, यासारखे अनेक. यांनी पुढे अत्रेंच्या मराठा या दैनिकात 3 वर्ष महाराष्ट्र गाथा म्हणून सदर चालवलेला आहे. मधुकर जोशींनी मधुवंती नावाचं एक सदर अनेक वर्ष चालवलेले आहे. आकाशवाणीवर त्यांच्या जवळपास 21 संगीतिका प्रसिद्ध झालेल्या होत्या. मधुकर जोशी यांनी एकदा यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरून, त्यावेळेस ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या सांगण्यावरून गीत शिवायन म्हणून छत्रपतीवर एक खंडकाव्य लिहिलं होतं. 1977 साली पुण्यामध्ये भरतनाट्य मंदिरात त्यांचा कार्यक्रम झाला असताना गंगाधर महांबरे यांनी त्यांचं भावार्थ रामरक्षा ऐकून त्यांना आधुनिक बुधकौशिक ऋषी या नावानं संबोधलं होतं आणि ही पदवी दिली होती. आपणा सर्वांनाच माहीत आहे की रामरक्षा ही बुधकौशिक ऋषींनी लिहिलेली आहे, त्यामुळे यांना आधुनिक बुधकौशिक या नावानं संबोधल्या गेलं. तर आपण ऐकूया यांची ही कविता. अशीच आमची माता आई असती सुंदर रूपवती. ही कविता आधारलेली आहे जेव्हा सुभेदार कल्याणचा याचा पाडाव करून मराठी सैन्यांनी कल्याण लुटले आणि त्यासोबतच सुभेदाराची एक सुंदर सून त्यांनी पळवून आणली आणि शिवरायापुढे तिला प्रस्तुत करून सांगितलं की हा आपला नजराणा. त्यावेळेस शिवरायांनी या सर्व मावळ्यांना ताकीद दिली की कुठलीही स्त्री असेल तरी ती मातेसमान असते, आणि आता या सुभेदाराच्या सुनेला चोळी बांगडी यथोचित सत्कार करून तिला तिच्या सासरी पाठवण्यात यावं. आणि हे जेव्हा त्या सुनेनं ऐकलं तर तिच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, दाटलेलं आहे. शिवरायाविषयी त्या भाव अतिशय उच्च प्रतीचा झालेला आहे तिचा. तर ऐकूया आपण ही कविता. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, वदले छत्रपती. शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती,
शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती. शब्द ऐकता चकित झाली, शब्द ऐकता चकित झाली, हरिणी समती रती. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. शिवरायाच्या त्या दरबारात जेव्हा तिला समोर आणलेलं आहे, ती अतिशय सुंदर अशी युवती, लावण्यवती आणि सुभेदाराची अत्यंत लाडकी अशी ती सून, ती मात्र भीतीनं थरथर कापत आहे. आणि तिनं जेव्हा हे ऐकलं की अशीच आमची आई असती, तेव्हा हे शब्द ऐकताच ते एकदम चकित झालेली आहे. पुढं तिचं यौवन सांगतायत की वसंतातले यौवन होते नयनी मादकता. वसंतातले यौवन होते नयनी मादकता, रूप अलौकिक मनमोहकते कोमल बाहुलता. सौंदर्याची प्रतिमा परिती, सौंदर्याची प्रतिमा परिती, प्रभू माता मानिती. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. वसंत ऋतूतल्या ज्यावेळेस अगदी निसर्ग भरलेला असतो, त्या निसर्गाप्रमाणेच ही रूपगर्भिता, तिचं यौवन रसरशीत होतं, तिच्या डोळ्यात मादकता भरपूर होती. तिचं ते अलौकिक रूप, मनमोहक रूप, तिचे त्या कोमल अशा बाहुलता, म्हणजे तिचे बाहू हे लतेप्रमाणे होते, लतेप्रमाणे म्हणजेच वेलीप्रमाणे, आणि सौंदर्याची जणू ती काही एक प्रतिमाच होती. पण तिला प्रभू शिवरायांनी माता मानलेलं आहे. अलंकार ते वस्त्रभूषणे देऊनी मानाने, अलंकार ते वस्त्रभूषणे देऊनी मानाने, परत सासरी पाठविले तिज शिव भूपालाने. रायगडाच्या पाषाणातून, रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. तिला चोळी बांगडी म्हणजे पूर्ण अलंकार वस्त्रभूषणे देऊन मान सन्मान करून परत तिला पाठवा असं शिवभूपालाने शिवराजानं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळंच रायगडाच्या अगदी दगडातून पण हेच शब्द बाहेर पडत आहेत शिवरायांचे की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. तर ती कविता आपणास आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक आणि शेअर करा. या कवितेचे पुढे चित्रपट गीत होऊन दशरथ पुजारी यांनी त्याला संगीत दिलं होतं. तर अशी आहे महाराष्ट्र भूषण मधुकर जोशी यांची कविता. धन्यवाद.